व्यक्ती कसा असावा आणि ईश्वर कसा असावा तेव्हा त्यांनी विविध त्याच्या गुणांची पारख करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी एक मूर्ती तयार केली आणि ती जेव्हा बघितली त्यांनी तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की ती त्याचा जे चेहरा आहे तो हत्तीचा आहे आणि शरीर आहे ते माणसाचं आहे. मग आता काय आहे गणित त्याच्या मागं? बघ आता सागर, डोळे बारीक आहेत त्यांचे, गणपतीचे डोळे बारीक आहेत म्हणजे तो काय म्हणतो की बारीक विचार करा. इतका सूक्ष्मतेने विचार आजकाल आपण करत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण बघा पतपेढीत जास्ती व्याजाचं आमिष मिळतं म्हणून पैसे गुंतवतो आणि खड्ड्यात जातो. कितीतरी वेळा आपण लग्न जमवतो, लग्न करताना सुद्धा आपण बारीक विचार करत नाही. एखादी प्रॉपर्टी घेतो, ती घेताना सुद्धा आपण बारीक विचार करत नाही. म्हणजे गणपती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक त्याच्या डोळ्यांच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही सूक्ष्म विचार करा. दुसरी गोष्ट, त्याचे कान सुपासारखे मोठे आहेत, तर तो काय म्हणतो की जास्तीत जास्त ऐकून घ्या. आपल्याकडे बऱ्याच वेळा ना पर्टिक्युलर म्हणजे लेडीजला आपण नेहमी सांगतो की जरा ऐकून घे जास्ती किती बडबड. तर जास्तीत जास्त ऐकून घ्यायचंय आणि त्याचं तोंड दिसत नाहीये, सोंडेमुळे ते झाकलंय, म्हणजेच कमीत कमी बोला. जी माणसं कमीत कमी बोलतात आणि जास्तीत जास्त ऐकून घेतात आणि त्यावर हुकूम कृती करतात अशी माणसं जीवनात सुखी होतात. आता तो गणपतीच्या पोटाकडे आपण आलो. ते पोट हे एवढं मोठं लंबोदर, तर मग पोटाचं काय गंमत आहे? तर पोट इतकं मोठं असण्यामागं कारण एकच आहे की तुम्ही जीवन जगत असताना इतरांचे अपराध पोटात घ्या, त्यांना क्षमा करा. जीवन हे किती वर्षाचं असतं? 60 वर्ष, 70 वर्ष, एखादा अगदी जास्त जगला तर 100-150 वर्ष. पण त्यात एवढे हेवे दावे करतो आपण आणि आपली बरीचशी राजकीय मंडळी ते एवढं खातात की कितीतरी पिढ्यांचं कल्याण करतात आणि नंतर त्यांना उदबत्ती लावली जात नाही खरं तर. पण याचा अर्थ असा आहे की ते करत असताना ते अनेकांचे अपराध पोटात घेत नाही तर अपराध करतात. म्हणून या ठिकाणी गणपती प्रतिमा हेच सांगते की तुम्ही तुमच्या जीवनात अनेक जे तुमच्या बाबतीत अपराध करतायत त्यांना क्षमा करा आणि त्यांना पोटात घ्या. आता राहिला उंदीर. आता हा जो उंदीर आहे ना, हा उंदीर मुळामध्ये काळाचं प्रतीक मानला गेलाय. म्हणजे यमाला शाप मिळाल्यानंतर त्याचा उंदीर झाला आणि ते काळाचं प्रतीक आहे, कारण काळ कुरतडत चाललाय. म्हणजे तो आपल्याला सांगतो की हे बघा काळ कुरतडत चाललाय, आता तरी माझ्या पाठीवर जो बसलाय त्याचं स्मरण करा. त्याच्या हातामध्ये बघा तो दोरी आहे, त्याच्यानंतर परशु आहे, त्याचा तो मोदक आहे. मोदक म्हणजे काय? मोद म्हणजे काय? आनंद. म्हणजे जीवन जगत असताना आनंदाने जगा. असे कितीतरी रूपकात्मकता या गणपतीमध्ये आपल्याला लपलेली. ही चर्चा सुरू ठेवणार. एक फोन आपल्याला येतोय लातूरवरनं आपल्या बरोबर आहेत. विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? माझा हा प्रश्न आहे सर की आपण जो घरामध्ये गणपती बसवतो त्याची दिशा कोणती असायला पाहिजे आणि तो कुठे बसवायला पाहिजे? म्हणजे माझ्या घरी महालक्ष्मी आणि गणपती आजूबाजूलाच बसवायची प्रथा आहे आणि ते हॉलमध्ये बसवतात. मग नक्की कुठे बसवायचा, मला हा प्रश्न विचारायचा होता. प्रियाचा हा प्रश्न खरं तर आपल्याला मेल सुद्धा आलेले आहेत बरेचसे, त्याच्यामध्ये हा प्रश्न कव्हर तर होणारच आहे. पण शिवाय आता प्रिया ताईंचा जो प्रश्न आहे की घरामध्ये गणपती कुठे बसवायचा, बऱ्याच मंडळींना हे माहित नसतं की गणपती दक्षिणेला तोंड करून बसवू नये. बरीच मंडळी काय करतात, स्पेस दिसला की बसवला गणपती. तर तसं करायचं नाहीये. घरामध्ये गणपती बसवताना जी खोली मोकळी आहे अशा मोकळ्या खोलीमध्ये गणपती आपण बसवायचा आहे आणि तो शक्यतो पूर्व पश्चिम बसवायचा आहे. त्या पूर्व भिंतीला पश्चिमेकडे तोंड करून ईशान्य बाजूला सरकवलेल्या स्थितीत म्हणजे ईशान्येकडे सरकून जर गणपती बसवला तर उत्तम राहील. म्हणजे त्या देवाचं तोंड असेल ते पश्चिमेकडे होईल आणि आपलं तोंड आहे हे पूर्वेकडे होईल. जर तशी जागा नसेल तर मात्र प्रियाताई तुम्ही पश्चिम पूर्व असंही बसू शकता, म्हणजे उलटाही बसू शकता. पण कोणत्याही परिस्थितीत दक्षिण उत्तर मात्र गणपती बसू नये ही खबरदारी जरूर घ्यावी आणि त्याच पद्धतीने गौराया सुद्धा. पूर्व पश्चिम हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात. अगदी बरोबर. पूर्व ही उगवतीची दिशा आहे आणि तो सूर्य स्वरूप मानला गेलेला आहे, तेजस्वरूप मानला गेलेला आहे आणि म्हणून तो शक्यतो पूर्व पश्चिम बसवावा. आपण आत्ताच सांगत होतात गणपती हे सद्गुणांचं प्रतीक आहे आणि एकीकडे आपण असे म्हणतो की आपला जो भारत देश आहे तो कृषी प्रधान देश आहे. मग या कृषी प्रधान देशात गणपतीचं काय महत्व आहे, त्यामागे काय शास्त्र आहे? सागर असं ठरवलंय का चिमटीत पकडायचं? नाही, मी अगदी सहज विचारतो तुम्हाला. अरे तुला खरं सांगू का, गंमत अशी आहे की जर गणपती आपण बघितलात ना तर गणपती मुळातच शेतकरी आहे. आता तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की असं काय बोलतोय की गणपती हा शेतकरी आहे. तर काय बघा, तुम्ही तो एकदंत म्हटलाय. एकदंत म्हणजे अर्धा त्याचा दात तुटलाय. तो अर्धा दात नांगराचं प्रतीक आहे. तो अर्धा दात नांगराचं प्रतीक आहे आणि तो उंदरावर बसतो. म्हणजे जे उंदीर शेतामध्ये नायनाट करतात त्या उंदरांवर तो अंकुश ठेवतोय आणि तो नांगर घेऊन तो म्हणतो शेतकरी आहे.
म्हणजे तो कुठल्याही एका पर्टिक्युलर गोष्टीत अडकलेली ती प्रतिमा नाही, आयडॉल नाहीये, तर हा शेतकरी सुद्धा आहे. तेवढाच त्याला वेद आणि इतर गोष्टींचं ज्ञान असलेला हा ज्ञानवंत सुद्धा आहे. आणि म्हणून गणपती ही बुद्धीची देवता आपण मानली गेली, जशी सरस्वती आणि गणपती ही बुद्धीची आणि ज्ञानाची देवता मानली गेलेली आहे. आपल्याकडे काही ईमेल वरनं सुद्धा काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. एक कुंडलिक टोपे यांचा आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. ते असं विचारतात की एकाच बिल्डिंग मध्ये जर समजा 4 भाऊ राहत असतील आणि प्रत्येकाची चूलही वेगवेगळी असेल, आई वडील हयात असतील, तर मग आणि गणपती बसवायचा त्यांना, मग प्रत्येकाला स्वतंत्र गणपती बसवावा का कशा पद्धतीने त्यांनी पुढे करावं? बरोबर आहे. हा कुंडलिक टोपे यांचा मेल मी पूर्णपणे वाचलाय. तर कुंडलिक टोपे यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आपण जरा प्रेक्षकांना आणखीन समजून सांगूयात हा प्रश्न त्यांनी जो विचारलाय, की ते 4 भाऊ, त्यांच्या माहितीत असे 4 जण भाऊ आहेत. तर कुंडलिक टोपे असं म्हणतात की ते 4 भाऊ एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, म्हणजे पहिल्या मजल्यावर 1, 2, 3, 4, आणि त्यांचे आई वडील जे कोणी आहेत ते हयात आहेत. आणि त्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे प्रत्येक भावाला गणपती बसवायचा आहे. तर ते तसं चालेल का, असा त्यांचा प्रश्न आहे. पण खरं तर शास्त्राने असं सांगितलंय की तुम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहताय, त्याशिवाय तुमचे आई वडीलही हयात आहेत, तर तुम्ही जिथं तुमचे आई वडील आहेत, समजा ते थोरल्या भावाकडे असतील, तर त्या ठिकाणीच गणपती बसवावेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या देवता स्थापन करू नयेत. पण जर का हाच प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ, पण जर का भाऊ हे वेगवेगळे राहत असतील, म्हणजे एक भाऊ दिल्लीत आहे, एक भाऊ मुंबईत आहे, आणखीन 2 लांब आहेत कुठे, आणि त्यांना जर गणपती बसवायचा आहे तर ते बसवू शकतात. पण एकाच बिल्डिंग मध्ये आई वडील हयात असताना वेगवेगळे गणपती बसवणं हे शास्त्र मान्य नाही. आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांनी एकच गणपती बसवावा. ते ज्या भावाकडे राहत असतील त्या घरात त्यांनी, आणि जर पटत नसेल तर त्या दिवशी तरी विसरावी. मग आपल्याला गणपती तेच तर सांगतोय की अपराध पोटात घे, आणि मग गणपती तेच सांगतोय, मग तेच आपण पालन करून सगळ्यांचे अपराध पोटात घेऊन झाले असतील कटकटी, तर विसरून आपण सगळे मिळून एकच गणपती नवी सुरुवात या निमित्ताने करावी. आणखी एक प्रश्न आपल्याला येतोय रत्नागिरीवरनं. आपल्याला प्रश्न आहे उदय यांचा. विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो, हा. मला असं विचारायचं आहे की एका आड्याखाली आम्ही जर 2 भाव पटत नसेल तर एका आड्याखाली आपण घराचा एकच आडा आहे, तर त्या ठिकाणी आपण जर एका घरात जर 2 गणपती आणले तर ते जमू शकतं का? उदयराव, मी आताच सांगितलं की एकच घर आहे पण चुली भिन्न आहेत आणि भावांचं पटत नाहीये, पण वासा एकच आहे, वास्तुपुरुष त्या घरातला एकच आहे, भूमी एकच आहे आणि छत पण एकच आहे. अशा वेळेस जर भावांचं पटत नाही तर ज्या भावाकडे देव आहेत अशा भावानी गणपती बसवणं योग्य असतं. पण तुम्हालाही जर गणपती म्हणजे दुसऱ्या भावालाही जर गणपती बसवायची इच्छा असेल तर आपण तर तेच तर म्हणतोय की आपण या क्षणाला जे काही अपराध घडले असतील ते क्षमा करून पोटात घालून किमान गणपती उत्सवाकरता तरी तात्पुरता का होईना आपण एकत्र येऊन ते साजरे करावेत. त्याच्यामुळे एकाच आड्याखाली मध्ये भिंत घालून जरी तुम्ही राहत असला तरी शक्यतो तुमचा जो मोठा भाऊ असेल किंवा तुम्ही मोठे असेल तर तुम्ही गणपती बसवा. त्याच घरात 2-2 शक्यतो गणपती बसवू नयेत. पण अगदीच विस्तवत जात नसेल आणि त्यात ईर्षिरी असेल तर खरं देवादिकांच्या बाबतीत ईर्षिरी करायचं काही कारण नाहीये. म्हणून शक्यतो एकच गणपती असावा, असं म्हणजे हेच उत्तर आहे याला. एक सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न अनेकदा येतो की आपण घराच्या दरवाजावर गणपती लावतो अनेकदा. तो जेव्हा लावतो तेव्हा गणपतीची पाठ ही आपल्या घराकडे होते, बरोबर, आणि असं म्हणतात की गणपतीची पाठ आली की दारिद्र्य येतं. मग यातलं नक्की खरं काय समजायचं? हे काय कुणी टूम काढली ते मला काही माहित नाही, पण हल्ली फार मी बऱ्याच चॅनल्सवर वरती पण बऱ्याच ऐकतो की देवा म्हणजे दरवाजावर गणपती वगैरे लावू नका का, तर म्हणे त्याची पाठ तुमच्या घराला होते. पण असं नाहीये. मुळामध्ये जो गणपती आहे हा गणपती चालक मानला गेलेला आहे. त्यानं म्हणजे विश्वकर्मा पुराणामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जो घरावर गणपती बसवतो त्याला द्वारस्थ गणेश असं म्हटलं जातं. आणि हा गणपती आपल्या घराला ड्राईव्ह करतो, चालवतो, पृथ्वी बरोबर चालवतो. मात्र ड्रायव्हर जो असतो आपला तो जर म्हणला की नाही मी मागं पाठ नाही मी करणार तर काय होईल, गडबड होईल ना, मग विघ्न निर्माण होईल. तो विघ्न विनाशक आहे. आणि याच्या मागे एक धारणा अशी आहे की मुळामध्ये गणपतीचा जो जन्म झालेला आहे तो मातीतून म्हणजे मळातून झालेला आहे. म्हणजे पार्वतीने तिच्या अंगाचा सगळा मळ काढला आणि त्यातून ती चित्र तयार केलं आणि मग त्याला दरवाजावरती उभं केलं की मी आंघोळ करून येते आणि मी आंघोळ करून येईपर्यंत कुणाला आतमध्ये येऊन देऊ नको. तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या मातीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यात दिव्यत्व आणि जीवित्व निर्माण केलं पार्वतीने आणि त्याला दरवाजावर उभं केलं. म्हणजेच काय झालं की प्रत्येक दरवाजावरती गणपती हा बसवलाच पाहिजे. ही तेव्हापासूनची प्रथा आहे. म्हणजे पार्वतीने सगळ्यात पहिल्यांदा द्वारस्थ गणपती तिच्या दारामध्ये
निर्माण केला. मग तिथून पुढे मग शंकर भगवान आले, मग त्यांनी त्याचं मुंडकं उडवलं, मग हत्तीचं शिर लागलं वगैरे, या पुराणातल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण हेच प्रमाण आहे की गणपती हा मळातून निर्माण झालेला आहे आणि तो दरवाजावरती रक्षण करतो, म्हणून द्वारस्थ देवता म्हणून दरवाजावरती गणपती लावणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला हे कोणी सांगितलं असेल की त्याची पाठ होते आणि म्हणून तुम्ही तो गणपती बाहेरचा काढून जर आत घराचं तोंड करून लावत असाल तर ते अयोग्य आहे. मुख्य दरवाजावर गणपती लावण्याची प्रथा ही आज नाही, हजारो वर्षापासून आहे. फार अगदी कंबोडियन मंदिरं जरी तुम्ही बघितली तरी तिथं दरवाजावर गणपती दिसेल. तुम्ही जेजुरीला जा, तुळजापूरला जा, दक्षिण भारतातल्या मंदिरात जा, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 12 ज्योतिर्लिंगाला जा, प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या वर तुम्हाला गणपती दिसेल. आतल्या बाजूने नाही दिसत. शंकराचं मंदिर जरी असलं तरी बाहेर गणपती असतो आणि आत काळभैरव असतो, म्हणजे आतल्या बाजूने. म्हणून एक सगळ्या दर्शकांना विनंती आहे की तुमच्या घराच्या दरवाजावरती गणपती असणं फार गरजेचं आहे आणि हा द्वारस्थ गणेश तुमच्या घराचं रक्षण करतो. मग याची पूजा करण्याची बरेच लोकांना सवय असते. ते काय करतात, तिथे एक काच लावतात, त्याला उदबत्ती दाखवतात आणि त्याला रोज दिवा लावतात. म्हणजे जाता येता वरती ते दिवा, एखाद्या तो दिवा पडला बिडला अंगावरती तर केवढा मोठा अनर्थ घडेल. मुळामध्ये द्वारस्थ देवतांचं पूजन हे फक्त ग्रहप्रवेशाच्या दिवशी करायचं असतं, एरवी मात्र ते करायचं नसतं. फक्त त्याला रोजच्या रोज पुसणं गरजेचं असतं. नाही तर सागर, तुला गंमत सांगतो, मी वास्तू व्हिजिटला जातो, मी गेल्यानंतर पहिल्यांदा ती पाहिलं ना वर, तर ते अशी ती तोरणं असतात, मी अशी हाताने कुरकुर कुरकुर मोडतो. म्हणजे ती दसऱ्याला लावलेली ती आंब्याची पानं आहे ना, पुढची 8 महिने काढलेलीच नसतात. मुळामध्ये मला सांगा, जेव्हा घराच्या बाहेर पडतो आपण